साक्री तालुक्यातील भाडणे येथे प्रशासनाची दडपशाही। आदिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासी कुटुंबाला केले बेघर। मायबाप सरकारच करतील बेघर तर गोरगरीब जनतेने जावे तरी कुठे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गोरगरीब जनतेचा सवाल। राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा जिल्ह्यात येतात त्याचा आम्हाला स्वागत करावंसं वाटतं। त्या गोष्टीचा आम्हाला आनंद देखील होतो की त्या निमित्ताने आम्हाला आमच्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला काही निश्चित पदरामध्ये पडेल असा आमच्या मनामध्ये विश्वास असताना त्यांच्या दौऱ्याला कुठल्याही प्रकारे अडथळा न येणारा एक आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं प्रशासनाचं प्रयोजन काय? खऱ्या अर्थानं हा खेद आम्हालाच नव्हे तर संपूर्ण धुळे आणि नंदुरबार आदिवासी बांधवांना हा झालेला आहे। हुकुमशाहीचे जिवंत उदाहरण म्हणजे बीजेपी सरकार। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी आदिवासी कुटुंबाला केले बेघर। आवाज उठवणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केली गेली अटक। नेमकं सरकार घाबरतंय कोणाला? दडपशाही विरुद्ध उठणाऱ्या आवाजाला ये पब्लिक है, ये सब जानती है। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। गोकुळ उखाभिल यांचं हे घर या ठिकाणी JCB द्वारे तोडून नंतर त्याला आग लावण्यात आली, त्याला जाळून टाकण्यात आलेलं आहे आणि हे सर्व कृत्य हे प्रशासनाने केलेलं आहे। त्या प्रकारचे सर्व व्हिडिओ हे आम्हाला प्राप्त झालेले असल्यामुळे ही अतिशय दुःखद अशी घटना आहे। आज जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी एका आदिवासी परिवारावर हा जो आघात आहे, हे जे त्यांच्यावर हे दुःख आलेलं आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि त्यांना आदिवासी दिनाच्या दिवशी गौरव करण्याऐवजी त्यांना या ठिकाणी हुगडं करण्याचं ही भूमिका ही अत्यंत निंदनीय आहे। आम्ही या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो। मटेरियल भी आवृत्ती नाही मी श्यामकांत सनेर, मी धुळे जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे। उद्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं या जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे। जेव्हा जेव्हा राज्यातले मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात त्याचा निश्चित जिल्ह्याच्या वतीने आम्हाला आनंद होतो की त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्याला काही ना काही भरीव अशी विकासात्मक मदत होत असते। पण आज या आमच्या आनंदामध्ये एक अत्यंत दुःखद घटना या इथल्या स्थानिक प्रशासनाने केलेली आहे। आज जागतिक आदिवासी गौरव दिवस असताना एका आदिवासी कुटुंबियाला त्या ठिकाणी झोपडीतून बाहेर काढण्यात आलं। JCB चालवून त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं किंवा स्थानिक जे प्रशासनातले पंचायत समिती असेल, महसूल असेल, या सर्व यंत्रणांच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाळून तो पूर्ण संसाराची राख रांगोळी त्या ठिकाणी केलेली आहे। परिवार अत्यंत गरीब आहे, आदिवासी परिवार आहे, त्याला उघड्यावर टाकण्याचं काम आज या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे। ही घटना अत्यंत निंदनीय आहे, याची निंदा करण्यासाठी शब्द कमी पडतील आणि म्हणून आम्ही तो निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। त्यानंतर आम्ही स्थानिक प्रशासनाला या घटनेच्या संदर्भामध्ये पूर्ण भूमिका आमची त्या ठिकाणी मांडलेली आहे की या परिवाराला न्याय दिला पाहिजे आणि अशा प्रकारची घटना जी मानवतेला काळीमा फासणारी आहे असं कृत्य या प्रशासनाने केल्याचं निषेध आम्ही निश्चित केला पाहिजे आणि ही बाब राज्याच्या प्रमुखांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचली पाहिजे ही खऱ्या अर्थाने आमची भावना आहे। मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, मुख्यमंत्रीला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, तर काय आपल्याकडनं काय आंदोलन वगैरे केलं जाणार? ह्या घटनेच्या संदर्भात पण आमची भूमिका आहे आणि या दोन विषय अजून आमचे वेगळे आहेत जे विकासात्मक आहेत। साक्री तालुक्याचं एक दुष्काळी अनुदान आहे 97 कोटी, ते प्रलंबित आहे आणि आमचं दुसाणे महसूल आहे जे शिंदखेडा विधानसभेत येतं, त्या संदर्भात देखील आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता आणि निश्चित आम्हाला जर विधायक मार्गाने ही बाजू मांडण्याची मुख्यमंत्री महोदयांनी किंवा प्रशासनाने संधी दिली तर आम्ही शिष्टमंडळाद्वारे ही बाब त्यांना मांडू, अन्यथा आम्ही आमच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेतून निश्चित या संदर्भावर लक्ष वेधूच।